बिबट्यांचा कहर, एका रात्रीत 25 शेळ्या ठार केल्या. नेरला परिसरात दहशत, गोठ्यावर हल्ला करून बिबट्याचा हैदोस. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील बिबट्यानं पुन्हा एकदा थरार निर्माण केलाय. नेरला परिसरातील शेतवस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात 25 शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि ही घटना पशुपालक शेतकरी शामराव लोहारे यांच्या गोट फार्मवर आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार लोहारे यांच्या गोठ्यात एकूण 30 शेळ्या होत्या. रात्री नेहमीप्रमाणे सर्व शेळ्या गोठ्यात बांधलेल्या असताना बिबट्यानं अचानक हल्ला चढवला. बंदिस्त जागेत घुसून बिबट्याने अक्षरशः हाहाकार माजवत 25 शेळ्या ठार केल्या, तर 4 शेळ्या कसाबशा वाचल्या. यावेळी एक शेळी बिबट्यानं ओढत जंगलाच्या दिशेनं नेली आणि आज सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच लोहारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या काही दिवसांपासून नेरला, कलेवाडा आणि कमकाजरी या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचं ग्रामस्थ सांगतात आणि यापूर्वीही लहान जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं भीतीचं वातावरण अधिकच गडद झालंय. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पीडित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या. माझं नाव महेश लोहारे आहे. माझ्या शेतामध्ये माझं गोट फार्म आहे. माझ्या शेतामध्ये जवळपास 10 वर्ष झाले आता मी गोट फार्म चालवत आहे. तरी आता काल रात्री माझ्या गोट फार्ममध्ये बिबट घुसला आणि माझ्या 25 शेळ्या घायल केल्या त्याने आणि एक शेळी घेऊन पळत. तरी मला वन विभागाने या फॉरेस्ट डिपार्टमेंटने मला त्याची मोबदला देण्यात यावी आणि त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा. तर ही घटना आपल्या क्षेत्रामध्ये प्रथमतच झाली का एवढ्या शेळ्या म्हणजे एकूण 26 शेळ्या लोणारी यांच्या मारण्यात आल्या आहेत. या अगोदरसुद्धा आपल्या नेरल्या गावामध्ये किंवा कलेवाडा गावामध्ये सुद्धा अशी घटना घडली, परंतु फक्त 1 किंवा 2 शेळ्याच मारण्यात आल्या. ही संख्या खूप जास्त आहे. तर वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी आता प्रथमतः आपण पंचनामा नोंदवित आहोत आणि त्यांच्या जे नुकसान झालेली आहे त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याची आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच या क्षेत्रामध्ये आपण कॅमेरा ट्रॅप लावून त्याचा बिबट्याचा मागोवा घेणार आहोत आणि जेव्हा अधिकारी वगैरे किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी सांगेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पिंजरा लावून लवकरात लवकर त्या बिबट्याचं आपण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत.